काय सोडली? आपल्याला उपदेश केला की मनुष्याने स्वतःची मर्यादा ओळखली पाहिजे. आधी ओळखावी लागेल, त्याशिवाय आपल्याला सोडायचे की नाही याचं ज्ञान कसं होईल? घरात मुलं बाळ सुना सगळ्यांना उपदेश करा. आधी आपण स्वतः कुठल्या पायरीवरती उभे आहोत याचा प्रत्येकाने काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतलं पाहिजे. मग आपल्याला आपल्या मर्यादा समजतात. आणि त्या मर्यादेमध्ये राहिला मनुष्य तर त्याला कधीही दुःख प्राप्त होत. मर्यादेचं उल्लंघन झालं की दुःख प्राप्त झालंच म्हणून समजा. उदाहरण आहे त्याला कोण? जानकी. रामचंद्र लक्ष्मणासमवेत सीता सीता शोक करत 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 मुंबईच्या मार्गाने जायला लागलं. वाटेमध्ये घोटी लागली. घोटी माहिती आहे ना? घोटी जवळ सर्व तीर्थ टाकेत. त्या सर्व तीर्थ टाकेत जवळ श्री रामचंद्रांनी मरणासन्न जटायूला बघितलं. कोणाला बघितलं? तुम्ही कधी घोटी जवळ सर्व तीर्थ टाकेतला गेले तर तिथे राम तीर्थ आहे, लक्ष्मण तीर्थ आहे आणि जटायू तीर्थ सुद्धा. त्या जटायूने सांगितलं, तू दशरथाचा पुत्र आहेस ना? म्हणे हो. तुझ्या पत्नीचं नाव जानकी आहे ना? म्हणे हो. म्हणे मग त्या स्त्रीला रावणाने पळवून दिले. रावण शब्द रामांना पहिल्यांदा कोणाच्या मुखात ऐकला मिळाला? त्या रावणाने एका अबला स्त्रीला पळवून नेतोय हे बघितलं म्हणून मी प्रतिकार केला, पण त्या रावणाने माझे दोनही पंख छाटून टाकले. तो रावण होता एवढं मला माहिती, पण तो राहतो कुठे मला माहिती. पण रामा, तुझे वडील दशरथ यांना मी चांगला ओळखतो. तुला रावणाचा पत्ता सांगितला पाहिजे, कारण माझ्याशिवाय पत्ता सांगणारा दुसरा कोणी नाही. पण दुर्दैव आहे, मला पंख नाही, त्यामुळे मला खांद्यावरती उचल आणि वृक्षाच्या बुंध्याशी घेऊन जा. मी सीता कुठे तुला सांगतो. त्या जटायू पक्षाने बुंध्यावरती रामाच्या खांद्याच्या आश्रयाने चढून अर्धोन्मिलित अर्धे डोळे मिटलेत आणि अर्धे डोळे उघडे ठेवून जानकी देवींना शोधू लागला. थोडा वेळ गेला आणि जटायूने सांगितलं की सीता वर्तमान काळात कुठे? लंकेमध्ये, अशोकवनामध्ये. लंका अशोकवनात आहे. ते अशोकवन, तिथे रडणारी जानकी जटायूला कुठून दिसली? नाशिक जिल्ह्यातल्या घोटीत. थोडंसं चिंतन केलं पाहिजे या कथेचं. जटायू कोण आहे? तर गृध पक्षी. कुठला? गृध पक्षी. गृध म्हणजे गरुड प्रजातीतला. कुठल्या प्रजातीतला? लिंबू माहिती आहे? प्रत्येकाला लिंबू माहिती आहे, पण संत्री मोसंबी हे लिंबू वर्गीय फळ आहेत. लिंबाच्या वर्गात मोडतात, माहिती आहे तुम्हाला? तसं गृध पक्षी गरुडाच्या जातीत मोडतो. तर लक्षात ठेवा, तुम्हाला या गरुडाच्या संबंधाने दोन गोष्टी मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा, पृथ्वीवरती असा एक दगड आहे असं म्हणतात की तो लोखंडाला लावला की त्याचं काय होतं? त्या दगडाचं नाव काय? परीस नावाचा दगड. पाहिलाय का हो कोणी? तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या घरी या. थोडं लोखंड घेऊन सोनं बनवून देईन. लक्षात ठेवा, परीस नावाचा दगड या भूतलावर अस्तित्वात नाही. काय सांगितलं मी? सांगा बरं, सांगा मोठ्याने. अस्तित्वात. आता नाण्याची दुसरी बाजू सांगतो. परीस नावाचा दगड या भूतलावर अस्तित्वात आहे. सत्य. गोपाल कृष्ण भगवान. दिसतोय का? दिसतोय का? आहे का?
एव्हरेस्ट नावाचा दगड निसर्गात नाही. मग आहे असं का म्हटलं मी? तर ज्या वेळेस गरुडाला तहान लागते त्यावेळेस गरुड तलावामध्ये सरोवरामध्ये पाणी प्यायला येतो. त्यावेळेस गरुडाला 2 पाय असतात. एक पाय तो नेहमी उडण्याच्या तयारीत ठेवून एका पायावरती पाण्यात पाणी पिण्यासाठी उभा राहतो. त्यावेळेस पाण्यात ज्या दगडावरती उभा तो राहतो तो दगड सामान्य असतो. गरुडाचा स्पर्श झाला की त्याला काय प्राप्त होतं? परिसत्व प्राप्त होतं. उद्यापासून गरुड शोध मोहीम तयार करा. तो कुठे पाणी पितो, कुठल्या दगडावर बसतो. आता दुसरी गोष्ट आहे का, कावळा प्राणी माहिती आहे ना? कावळ्याला भूतलावर राहून यमलोकातलं दिसतं. कुठलं दिसतं? पक्षी शास्त्रज्ञ होते मारुती चिदंबरम, नाव ऐकलंय की नाही? याच वर्षी माझ्या मते त्यांचं देहावसान. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे चकवा चांदण म्हणून. त्यांचं आत्मचरित्र आहे, अवश्य वाचा. ते सांगतात की कावळ्याला सूक्ष्मदृष्टी पितृलोकात पाहण्याची असते. हे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मी मान्य करतो. असो, तसं गरुडाला दिव्य दृष्टी आहे. तो समुद्राच्या पलीकडचं बघू शकतो. गरुडाला दृष्टी कशी आहे? समुद्राच्या पलीकडचं. आज त्या गरुड प्रजातीतला प्राणी जटायू काय सांगतो की समुद्राच्या पलीकडे लंका नावाचं शहर आहे आणि त्या लंकेतल्या अशोक वनामध्ये कोण आहे? सीता. रामाला सांगितलं, रामा तुझी सीता तुला परत मिळेल. काय सांगितलं? अहो म्हणे ती लंका कुठे आहे मला माहिती नाही. तो रावण महाबलाढ्य आहे. ती सीता परत मिळेल की नाही, ती तिच्या जीवाचं बरं वाईट तर काही करणार नाही ना. अनेक प्रश्न आहेत आणि तुम्ही म्हणतात सीता तुला परत मिळेल. कशावरून सांगतात? ऐकण्यासारखी गोष्ट आहे. त्या जटायूने सांगितलं मी थोडस ज्योतिषशास्त्र जाणतो. रावणाने सीतेला पळवलं, गोष्ट खरी, पण रावणाने मूर्खपणा असा केला की सीतेला पळवून नेताना मुहूर्त पाहिला. काय पाहिला नाही? अमुहूर्तान दास्यती. मुहूर्त न पाहता सीतेला पळवून नेलं. परिणाम अमुहूर्तावरती गोष्ट केली म्हणून रावणाला ती लाभणार नाही. ती परत मूळ मालकाला जो वस्तू प्राप्त होईल असं कोण सांगतं? ज्योतिषशास्त्र सांगतं. असं जटायू आपल्याला सांगतं. म्हणून प्रत्येक गोष्ट पाहताना कशाचा विचार करायचा? मोठ्याने सांगा. मोठ्याने का सांगा? तुम्ही डोळे मिटून बसतात गरुडासारखे. समुद्राच्या पलीकडचं पाहण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मुहूर्त शास्त्राला फार महत्व. प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती जटायूने प्राण सोडले. प्रभू रामचंद्र लंकेला निघाले. जाता 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 प्रभू रामचंद्रांना एक दिव्य भक्त भेटला. त्याचं नाव शबरी. पतंग ऋषींची ती कोण आहे? शिष्या. प्रभू रामचंद्रांची 1 नाही 2 नाही 3 नाही 88 वर्ष तिने काय पाहिलं? प्रभू रामचंद्रांना तिने उष्टी बोरं खाऊ घातली. प्रभू रामचंद्रांनी प्रेमाने ती उष्टी बोरं खाल्ली आणि शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश. आणि शबरीला सांगितलं, शबरी तू आजपासून भक्तीची आचार्य आहेस. शबरीची कथा खरं या ठिकाणी सांगायला पाहिजे, पण मला वेळ परवानगी देत नाही. तरी सुद्धा मोह आवरत नाही म्हणून सांगतो. शबरी 4 वर्षाची असताना मतंग ऋषींचं समाधी झालं आणि त्यांनी सांगितलं, शबरी तू भाग्यवान आहे. राम 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 एवढंच म्हण. काय म्हणे काय होईल? तुला राम भेटायला, तुझं पूर्ण कल्याण करेल. आणि मतंग ऋषी राममंत्राचा उपदेश करून समाधी अवस्थेत निघून गेले.